नारायण भगवान की जय। मंदिरात विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, घनश्याम महाराज, श्री राधाकृष्ण देव पवित्र श्रावण मास अंतर्गत श्री शिव महापुराण कथा कथेमध्ये उपस्थित परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसादजी स्वामी, कथाप्रेमी सर्व श्रोतागण सर्वांना जय श्री स्वामीनारायण। शिव महापुराण कथेमध्ये रुद्र संहितात 5वा खंड युद्धखंडामध्ये आपण कथा ऐकत होतो। अजून आपण शिव महापुराणच्या अर्ध्यापर्यंत पोहोचलो आहे। इथून तुम्ही जेवढा वेळ दिला 20 दिवसाचा अजून, तर अजून 20 दिवसामध्ये कंप्लीट शेवटपर्यंत हा ग्रंथ संपणार। ज्याप्रमाणे भगवान वेदव्यासांनी क्रमवाईज प्रसंग लिहिले आहे त्यावाईज आपण ऐकतो आहे। अजून तर युद्धखंड झाल्यानंतर सर्व भगवान शिव यांचे 51 अवतार आहे, त्या अवतारांची कथा येईल। त्यानंतर 12 ज्योतिर्लिंगांची कथा येईल। त्यानंतर मार्कंडेय ऋषींची कथा, यमपुरीचं वर्णन, हे सर्व अजून शेवटपर्यंत या ग्रंथामध्ये आहे। म्हणजे आजपासून मोजलं तर अजून 20 दिवसपर्यंत जर ऐकली आपण कथा तर हा पूर्ण ग्रंथ पूर्ण होईल। नाही चालेल, पण मग मला पण चालेल वाटतं। जर मध्ये काही प्रॉब्लेम झाला तर पुन्हा 2-4 दिवस गॅप पडेल, बाकी मग पूर्णच करू। अजून ते पण आहे, आता दरेक आपल्या ह्या गावोगावच्या मंदिरांमध्ये एक परंपरा आहे की नवमी ते पौर्णिमापर्यंत भागवत कथा करतात। ती परंपरा फक्त खानदेशात आहे, गुजरातच्या कोणत्याच मंदिरामध्ये अशी परंपरा नाही आहे अजून। म्हणजे काही विस्तारांमध्ये असते, एकाने सुरू केलं म्हणजे दुसरा करतो। त्याचा अर्थ असा नाही की आपण पण करायचं। आपण दुसरे पण अनेक उत्सव करत असतो की जे ते करत नसतात। जसं आपण घागर भरणीचा कार्यक्रम सुरू केला तर सर्व गावोगावी मंदिरांमध्ये होतो, त्याप्रमाणे आपण करायचं नाही करायचं गुरु सांगतील तसं करू, पण शिव महापुराणची कथा हे पूर्ण करू। तर काल आपण शंखचूड वधाची कथा श्रवण केली होती। शंखचूड जो होता तो दंभ यांचा मुलगा होता। त्याने ब्रह्माजीचं तप केलं। अमरत्वाचं वरदान मिळवण्यासाठी ब्रह्माजीने सांगितलं कवच तुला देतो आणि तुलसी नावाच्या धर्मध्वजच्या कन्येसोबत तू लग्न कर। दोघेही त्याला प्राप्त झाले। युद्धामध्ये भगवान शिवने जेव्हा त्याला मारण्याचा प्रयत्न केला, त्याचा मृत्यू झाला नाही, तेव्हा भगवान विष्णूने जाऊन दानमध्ये ते कवच मागून घेतलं आणि शंखचूडचं रूप धारण करून घरी जाऊन त्या तुलसीचं सतीत्व खंड केलं, पतिव्रता धर्मखंड केला आणि तेव्हा शंखचूडचा नाश झाला। तर अशा प्रकारे भगवान शिव यांना शंखाचा कधी पण अभिषेक करू नये, कारण की शंखचूडच्या शरीराच्या हाडपासूनच शंखांची उत्पत्ती झाली असं स्पष्टपणे शिव महापुराणमध्ये लिहिलेलं आहे। त्यानंतर अंधक नावाच्या दैत्याची कथा येते। मंद्राचल पर्वतावरती भगवान शिव आणि माता पार्वती पूर्व दिशेकडे मुख करून बसले होते। आतापर्यंत काशीमध्ये भगवान शिव राहत होते, पण अनेक वर्षांपर्यंत काशीत राहिल्यानंतर काशी गेले तुम्ही? काशी गेले आहे?
काशीचं जे शिवलिंग आहे ना, त्या शिवलिंगाचं दर्शन तुम्ही दररोज करत असा, दररोज आनंद वाटतो. काशी विश्वनाथ महादेव. पण खरोखर असं पाहायला गेले तर ते काशी विश्वनाथ जे आहे ते ज्ञानवापीच्या खालती आहे. जे आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तिथे दर्शनाला जाऊ देतात. हे जे आता सध्या आपण दर्शनाला जातो, हे जे शिवलिंग आहे हे अहल्यादेवी होळकर यांनी गेले तिथे दर्शनाला, दिसले नाही महादेव. तर त्यावेळेस त्यांनी त्यांच्या स्वप्नामध्ये महादेव आले आणि सांगितलं की उद्याच्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा गंगाजीमध्ये आंघोळ कराल तेव्हा पाण्यावरती वाहत तुम्हाला एक हातीलिंग येणार, ते तुम्ही इथे स्थापित करा. आणि ते अहल्याबाई होळकर यांनी ते स्थापित केलेलं पिंड आहे. जे ज्ञानवापीमध्ये आहे त्यामध्ये पण अजून असं आहे की ते कुंडामध्ये आपल्या हिंदू बांधवांनी त्या समयी आक्रमण झालं आणि महादेवाची रक्षा करण्याकरिता, धर्माची रक्षा करण्याकरिता ते पिंड घेऊन कुंडामध्ये टाकून दिलं होतं, असा पण एक इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं शेवटपर्यंतचं एक स्वप्न होतं की या ज्ञानवापीला तिथून दूर करणं. हे शेवटपर्यंतचं एकमेव स्वप्न होतं. आज आपण पाहता तर त्यांच्या नावावर लहान लहान गोष्टीवर राजकारण होतात. आता जन्माष्टमी गेली, जन्माष्टमीच्या काळामध्ये काहीच नाही, सामान्य एक 70sचा एक नियम होता की जन्माष्टमीच्या दिवशी मांस खाऊ नाही, लहानसा मुद्दा होता एक. पण त्यामध्ये पण लोक छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन आले किंवा ते खात होते, न खात होते. जो व्यक्ती रुद्राक्ष धारण करणारा होता, ज्याला साक्षात भवानीने तलवार दिली, त्या व्यक्तीविषयी ज्यांच्या हिच्यावर तुम्ही सर्व स्वतःचे हे सर्व करतात, त्यावरती तुम्ही अशा प्रकारचं राजकारण करा. तुम्ही विचार करा, त्यांचे स्वप्न आपण बाजूला ठेवले आणि दुसऱ्या शिल्लक गोष्टींसाठी आपण हे करत असतो. शंकराचार्यजी आहे एक, जोपर्यंत मला याद आहे तोपर्यंत जगन्नाथपुरीचे शंकराचार्यजी, त्यांचा नियम आहे जोपर्यंत काशी विश्वनाथ मुक्त होत नाही तोपर्यंत मी चांदीच्या सिंहासनावरती बसणार नाही. आजही पहा तुम्ही बाकीचे बसतात पण ते नाही बसत. तर हे सर्वात मोठं हिंदूंवरती जे कलंक आहे अजून की आपण एवढे 80 करोडच्या संख्येने असल्यावर सुद्धा काशी विश्वनाथ अजून तिथे तप करत आहे. तर भगवान शिव हे कायम काशी नगरीमध्ये निवास करून राहत होते. त्यांनी विचार केला की आता खूप वर्ष झाले, आता इथे मी दुसऱ्यांची नेमणूक करतो. आणि त्यांनी भैरव जे स्वतःच्या या आपण जे डोळ्यांचा वरचा भाग म्हणतो ना, इथून उत्पन्न केले. त्याच भैरवने ब्रह्माजीचं 5वं मुख कापलं होतं, जे शिव्या देत होतं, अपशब्द बोलत होतं, खोटं बोलत होतं. आणि ते भैरव ते महादेवाचे गण आहे आणि भगवान शिव यांचाच अवतार हे काळ भैरव आहे. आणि त्यावेळेस भगवान शिव यांनी काशी नगरीची जिम्मेदारी काल भैरवांना दिली. आणि भगवान शिव माता पार्वती मंद्राचल पर्वतावरती जाऊन राहू लागले. एके दिवशी सकाळची वेळ होती, भगवान शिव पूर्व दिशेकडे पाहत होते आणि त्या समयी माता पार्वती मागून आल्या आणि एक मश्करी म्हणून, आनंद म्हणून माता पार्वतींनी भगवान शिवचे दोघं डोळे झाकले. जसे दोघं डोळे माता पार्वतींनी भगवंताचे झाकले त्याचबरोबरच संपूर्ण त्रिलोकीमध्ये अंधकार झाला. जो पूर्व दिशेमधला सूर्य होता तो पण ब्लॅक होऊन गेला. पूर्ण सर्वत्र अंधकार झाला. आणि त्या समयी भगवान शिव यांच्या डोळ्यांमधून एक अश्रूचा जो बिंदू होता तो तिथे पडला. तो काळाशार अश्रूंचा बिंदू होता. त्यामधून एक
बालक जन्माला आला आणि एवढ्या विचित्र रीतीने तो रडू लागला. अनेक प्राण्यांच्या आवाजाने तो रडू लागला आणि तो बालक जो होता त्याला पाहून माता पार्वती, अंधकार झाला म्हणजे हात घेऊन घेतले तुरंतच, आणि माता पार्वती पण घाबरल्या. कारण की तो बालक सामान्य लहान मुलांसारखा नाही, पण अतिविचित्र होता. संपूर्ण काळाशार होता आणि अंध होता. कारण की भगवान शिवचे डोळे बंद झाल्यानंतर त्याचा जन्म झाला. माता पार्वती त्याचं असं रडणं पाहून घाबरल्या आणि त्याच वेळे माता पार्वती दूर जाऊ लागल्या. तेव्हा भगवान शिव म्हणता, चिंता करू नका, हा तुम्ही माझे डोळे झाकले ना, त्यापासून हा उत्पन्न झाला, म्हणजे तुमच्या पुत्र समान आहे. तुम्ही यांचं पालन करा, तुम्ही याला मोठा करा. आणि माता पार्वती जवळ गेल्या आणि त्याचं पालन करू लागल्या, त्याची सांभाळ घेऊ लागल्या. त्या समयी दितींचे 2 पुत्र, त्यामध्ये सर्वात मोठा हिरण्याक्ष होता. आता हिरण्याक्ष राजा, पण त्या समयी हिरण्याक्षला पुत्रप्राप्ती नव्हती, घरी मुलगा न होता. आणि त्यावेळेस अनेक जणांचं ऐकून ऐकून, तुला मुलगा नाही, तुझ्यानंतर कोण आमचा राजा, तुला मुलगा नाही, कोण आमचा राजा. हिरण्याक्षने नक्की केलं की मला आता तप करून मुलगा प्राप्त करायचा आहे. हिरण्याक्षने तप केलं आणि त्यावेळेस महादेव भगवान शिव प्रसन्न झाले. आणि जसे भगवान शिव प्रसन्न झाले, भगवान शिवला तो म्हणतो की मला तुम्ही काही पण करा, एक मुलगा द्या. भगवान शिव म्हणतात की तुझ्या भाग्यामध्ये पुत्रप्राप्ती लिहिलेली नाही, तुला मुलगा मिळणार नाही. त्याने खूप हट्ट केली की नाही, मी तर तप केलाय तुमचा, तुम्हाला द्यावाच लागेल, का नाही देणार तुम्ही. भगवान शिव म्हणतात तुझ्या भाग्यामध्ये नाही तर मी कसा देऊ, तू तप केलं, पण तुला जर मी मुलगा दिला तर तो तुला दुःख देणारा होईल, तो मला काही हरकत नाही, मला तुम्ही मुलगा द्या. जबरदस्तीने मागितलं आणि त्यावेळेस भगवान शिव म्हणतात आता दुसरा काही पर्याय नाही, हा माझ्याकडे पडला एक एक्स्ट्रा, याला देऊन देतो. तो होताच जो अंध होता, काळाशार होता, आणि म्हणून त्याचं नाव अंध कसं ठेवलं, म्हणे हा अंध काय लहानच आहे, अजून घेऊन जा तुझ्या घरी. आणि त्या अंधकला देऊन टाकला, हा दैत्यासारखाच आहे म्हणे. माता पार्वतीने त्याला थोडा थोडा मोठा केला होता, म्हणजे बालक समान होता. आणि त्या समयी हिरण्याक्षला देण्यात आला. हिरण्याक्ष त्या बाळाला घेऊन आणि स्वतःच्या राज्यामध्ये आला. आता त्यावेळेस हिरण्याक्ष पृथ्वी घेऊन आणि निघून गेला होता आणि भगवान वराहाने अवतार धारण केला आणि हिरण्याक्षचा नाश केला. जसा हिरण्याक्षचा मृत्यू झाला, हिरण्यकश्यपूचा मृत्यू झाला, म्हणजे अंधक होता तो राजा झाला. भगवान शिव यांच्या घरी परवरिश झाली होती, म्हणजे तोपर्यंत संस्कार चांगले होते, पण मुळामध्ये दैत्यांसोबत राहण्याचं झालं. आता त्यामध्ये झालं असं की हा राजा झाला, दुसरे पण अनेक हिरण्यकश्यपूला मुलं होते, भाऊबंद होते. ते सर्व म्हणायचे की तुला तर आहे म्हणे विकत आणलाय, तू काही आमच्यातला नाही आहे, तुला तर जबरदस्तीने मागून आणलेला आहे म्हणे, तू दुसऱ्यांचा आहे कोणाचा तरी. म्हणजे सर्व जे बांधव होते अशा प्रकारे चिडवायचे. आणि त्यावेळेस अंधकला हे लागून आलं की नाही, हे सर्व मला चिडवतात, यांच्यावरती मी राजा असून सुद्धा पण यांच्यावरती मी दाब आणू शकत नाही. मग एकच पर्याय, तप करू. आणि अंधकने पुन्हा तप केलं, ब्रह्माजीचं तप केलं. ब्रह्माजी प्रसन्न झाले. ब्रह्माजी म्हणता वरदान मान. तर अंधक म्हणतो की जे सर्व माझे भाऊबंद आहे ते सर्व माझे नोकर बनून जाऊ.
माझ्या आज्ञेमध्ये राहू असं मला वरदान द्या. ब्रह्माजी म्हणतात तथास्तु, दिलं. सर्व तुझे नौकर बनून जातील, तुझीच आज्ञा पालन करतील, तुझ्या पुढे जाणार नाही. दुसरं वरदान मला असं द्या की मला भगवान विष्णू पण मारू शकणार नाही आणि भगवान शिव पण मारू शकणार नाही, असं वरदान मला द्या. मला अमर बनवून टाका. पण ब्रह्माजी म्हणता अमर नाही, काहीतरी एक मृत्यूचं कारण तुला मागावं लागणार की ज्याने तुझा मृत्यू होईल. खूप विचार केला अंधकने आणि सांगितलं की माझ्या माता समान जे स्त्री असणार त्या स्त्रीशी जेव्हा मला लग्न करण्याची इच्छा होईल तेव्हा माझा मृत्यू व्हावं. ब्रह्माजीने तथास्तु म्हटलं. अंधकला वरदान प्राप्त झालं. घरी आला. भावांना कळालं की हा तर वरदान घेऊन आला आहे, अमरत्व सारखं वरदान आहे. आणि सर्व मग त्यानंतर अंधकच्या आज्ञेमध्ये राहू लागले. अंधक राज्य करू लागला आणि राज्य सत्ता मिळाली, शक्तिशाली झाला. आणि त्या कारणाने धीरे धीरे दैत्यांचा संघ होता, त्या कारणाने संघामुळे मदिरापान आणि अनेक प्रकारांचे व्यसन करू लागला. बुद्धी भ्रष्ट झाली. एकेवेळी मंद्राचल पर्वतावरती मंत्रिमंडळासोबत फिरत फिरत गेला तर तिथे माता पार्वतींना पाहिलं. भगवान शिव समाधीस्थ होते, नंदी बसले होते. तेव्हा माता पार्वतींना पाहिलं आणि पाहता बरोबरच थोड्या दूर जाऊन मंत्रिमंडळाला पाठवलं की ते जे स्त्री आहे तिला सांगा की माझ्यासोबत लग्न कर. आणि मंत्रिमंडळाला पाठवलं. भगवान शिव हे समाधीस्थ होते. सर्वप्रथम मंत्रिमंडळ गेलं आणि जबरदस्ती सांगितलं की या स्त्रीला आमच्यासोबत पाठवा. नंदीने युद्ध केलं, माता पार्वतीने युद्ध केलं. भगवान शिवने सावचेत केले, बघा बरं ही माझी पत्नी आहे, तुम्हाला मरायचं जर असलं तर तुम्ही इथे माझ्याकडे जा, नाही तर गेले तुम्ही. अंधकला समाचार मिळाले. अंधक म्हणतो तुझ्याकडे आहे काय? अरे स्मशानामध्ये राहणारा तू म्हणे आणि एवढी चांगली स्त्री ठेवतो तू? अरे हे तर माझ्यासारख्या त्रिलोकीपतीकडे राहण्यासारखी स्त्री आहे. आतापर्यंत लहानपणी सांभाळ माताप्रमाणे कोणी घेतली होती? माता पार्वतीने घेतली होती. आणि अंधकला माता पार्वतीचं रूप पाहून माता पार्वती सोबतच लग्न करण्याची इच्छा झाली. आणि त्या समयी अंधक स्वतः युद्ध करण्यासाठी आला. बुद्धी भ्रष्ट झाली होती, विवेक अविवेक माहिती पडला नाही, महादेवाचं स्वरूप ते माहिती पडलं नाही आणि युद्ध झालं. भगवान शिव यांनी त्रिशूळावरती त्याला धरून घेतला. आता वरदान होतं की विष्णूच्या हातून पण मरणार नाही, शंकराच्या हातून पण मरणार नाही. पण त्रिशूळावरती जसे भगवान शिवने त्याला पकडून ठेवला, हजारो वर्षांपर्यंत तो त्या त्रिशूळावरती राहिला. त्याच्या शरीरातून रक्त पडत राहिलं. आता दैत्यांचे गुरु होते ते शुक्राचार्य, त्यांना झालं की मी जाऊन याची दवा करतो. आणि त्या अंधक दैत्याची दवा करण्यासाठी जसे शुक्राचार्य तिथे गेले, भगवान शिव तर रागवलेलेच होते, पकडलं शुक्राचार्याला तोंडात टाकून दिले. शुक्राचार्य 1000 वर्षापर्यंत भगवान शिवच्या शरीरामध्ये फिरत राहिले. भगवान शिवची स्तुती करू लागले. पूर्ण जे विश्व बाहेर होतं ते सर्व विश्व शुक्राचार्यांनी भगवान शिव यांच्या संपूर्ण शरीरामध्ये पाहिलं. शेवटी कुठूनही त्यांना बाहेर निघण्यासाठीची जागा मिळाली नाही. तेव्हा भगवान शिव यांच्या लिंगद्वारा शुक्राचार्य बाहेर पडले. म्हणजे महादेवाच्या शरीरापासून शुक्राचार्यांची पुन्हा उत्पत्ती झाली. भगवान शिव 1000 वर्षापर्यंत त्यांनी जे आतस्तुती केली आणि म्हणून भगवान शिव म्हणतात, हे शुक्राचार्य मी तुमच्यावरती प्रसन्न झालो, मी तुम्हाला अमरत्वाचं वरदान देतो. आणि शुक्राचार्यांना अमरत्वाचं वरदान प्राप्त झालं. या बाजूला अंधक जो त्रिशूळावरती लटकला होता, ज्यातून रक्त पडत होतं, त्याने भगवान शिव यांचं 108 जे नाव आहे
त्या 108 नावांद्वारा भगवान शिवची स्तुती केली आणि त्या स्तुतीला ऐकून भगवान शिव प्रसन्न झाले. त्याला त्रिशूळाच्या खालती उतरवला आणि तो जसा खालती उतरला भगवान शिव माता पार्वतीच्या चरणांमध्ये पडला, पश्चाताप करू लागला, स्तुती करू लागला. भगवान शिव म्हणतात, माग तुला काय वरदान पाहिजे. म्हणून महादेवाला भोळादेव म्हणतात की जो पत्नी घ्यायला आला होता त्याने 108 नावांद्वारा स्तुती केली तरी पण त्याला वरदान मागायला सांगितलं की माग काय पाहिजे तुला. तेव्हा त्याने असं मागितलं की मला देवतांविषयी कधी पण शत्रुभाव न येऊ, माझं मन कायम हे महादेव तुमच्यामध्ये लागलेलं राहो, असं मला वरदान द्या. महादेवाने तथास्तु म्हटलं. माता पार्वतींची क्षमा मागितली, तुम्ही माझ्या माता समान आहात, मला क्षमा करा. आणि त्यानंतर भगवान शिव यांनी त्यामधलं परिवर्तन पाहून त्याला स्वतःच्या गणांमध्ये सामील केलं. अशा प्रकारे अंधक दैत्याची कथा सांगण्यात आली. त्यानंतर शुक्राचार्यांची कथा सांगण्यात आली. तुम्ही अनेक वेळा कथा ऐकली असेल की शुक्राचार्य दैत्य दानवांचा मृत्यू झाला म्हणजे त्याला जिवंत करत होते. नारदजींनी प्रश्न केला की शुक्राचार्यांना मृत संजीवनी विद्या कशा प्रकारे प्राप्त झाली. मृत संजीवनी विद्या म्हणजे की ज्याचा मृत्यू झालेला आहे त्या मृत शरीरामध्ये पुन्हा जीव टाकून त्यांना जिवंत करणे, ती मृत संजीवनी विद्या एकमात्र शुक्राचार्यांकडे होती. तर ती त्यांना कशा प्रकारे प्राप्त झाली ती कथा सांगा. तेव्हा ब्रह्माजी म्हणतात की शुक्राचार्यांनी काशी नगरीमध्ये जाऊन एक पिंडाचं स्थापन केलं. आज पण शुक्रेश महादेवजी नावाने ते शिवपिंड काशीमध्ये आहे. तर दररोज त्या शिवपिंडाचं स्थापन करून समोरच एक विहीर तयार केली, स्वतः विहीर तयार केली आणि त्यामधून स्वतः पाणी ताणून आणि दररोज महादेवासाठी अभिषेकासाठी पाणी घेऊन आणायचे आणि दररोज महादेवाचा अभिषेक करायचे, पंचामृताने अभिषेक करायचे, सर्व पदार्थांनी महादेवाची पूजा करायचे. राजोपचार महादेवाची पूजा व्हायची. त्यांच्या समोर भगवान शिवच्या समोर नृत्य करायचे, शिवसहस्त्र नावाचा जप करायचे आणि दररोज षोडशोपचार पद्धतीने भगवान शिवची पूजा करायचे. अशा प्रकारे दररोज ते पूर्ण दिवस भगवान शिव यांची पूजा करायचे. अशा प्रकारे 6000 वर्षांपर्यंत शुक्राचार्य यांनी भगवान शिवची काशी नगरीमध्ये पूजा केली. 6000 वर्षापर्यंत अशा प्रकारे महादेवाची पूजा केल्याने भगवान शिव हे त्यांच्या समक्ष प्रगट झाले. फक्त श्रावण महिन्यामध्ये आरती केल्याने की श्रावण महिन्यामध्ये पाणी अर्पण केल्याने एवढ्या लवकर तर काही प्रसन्न होणार नाही. लहान मोठ्या आपल्या इच्छा असल्या त्या पूर्ण करतील किंवा लहान मोठी ऊर्जा आपल्याला मिळेल. 6000 वर्षांपर्यंत हे तर खूप कमी तप आहे. याआधी आपण अनेक अशा कथा ऐकल्या की लाख लाख वर्षांपर्यंत कोणी तप केले तेव्हा भगवान शिव प्रसन्न झाले. 6000 वर्षांपर्यंत यासाठी लवकर प्रसन्न झाले असेल कारण की एक तर काशी नगरी, जागेचा पण फरक पडतो. तुम्ही इथे माळा करा, घरी माळा करा, फरक आहे. जळगावमध्ये कोणत्या नदीच्या किनारी माळा करा आणि काशी नगरीमध्ये गंगाजीच्या किनारी माळा करा तर त्यात पण फरक आहे. 6000 वर्षांमध्येच भगवान शिव प्रसन्न झाले आणि वरदान दिलं की तुम्हाला आजपासून अति दुर्लभ जी मृत संजीवनी विद्या आहे ते मृत संजीवनी विद्या मी अर्पण करतो. आणि हे जे तुम्ही शिवपिंड स्थापित केलं या शिवपिंडाचं नाव आजपासून तुमच्याच नावावरून शुक्रेश महादेव असं पडणार. आणि जो व्यक्ती दर शुक्रवारी नित्य येऊन ह्या महादेवाची पूजा करणार, या पिंडाची पूजा करणार, त्याला पुत्रप्राप्ती त्याच्या भाग्यामध्ये नसली तर त्याच्या भाग्यामध्ये पुत्रप्राप्ती होईल असं मी तुम्हाला वरदान देतो. अशा प्रकारे शुक्राचार्य यांनी मृत संजीवनी विद्या प्राप्त झाली ती कथा सांगण्यात आली. त्यानंतर
बाणासुराची कथा सांगण्यात आली. बाणासुराची कथा श्रीमद भागवतजी मध्ये दशमस्कंदाच्या उत्तरार्धामध्ये आहे, जे आपण अनेक वेळी ऐकलेली आहे. की बाणासूर होता, त्याला 1000 हात होते. केवढं कठीण असेल 1000 हात घेऊन फिरणं, बरोबर. 2 हातांना स्वच्छ करता करता आपल्याला कंटाळा येतो. 2 हात दिवसातून 5 वेळा आपण धुवू शकत नाही. 1000 हात. कपडे कसे असतील त्यांचे, त्या कशा प्रकारे शर्ट वगैरे काय काय घालत असतील. त्या 1000 हातांनी एके दिवशी बाणासूर स्वतःच्या मेहलामध्ये जे महादेवाचं मंदिर आहे त्या समोर बसून 1000 हातांनी भगवान शिवची स्तुती करू लागले. महान शिवभक्त. 1000 हात, त्या हातांद्वारा अनेक प्रकारांची वाजिंत्र वाजवू लागला बाणासूर. आणि भगवान शिवची अशा प्रकारे नृत्य करून स्तुती करत आहे. आणि त्या समयी भगवान शिव त्यांच्या समक्ष प्रगट झाले. माग म्हणे काय पाहिजे. बाणासूर म्हणतो, माझ्या तुम्ही नगराची रक्षा करा. आणि जेव्हा जेव्हा माझं कोणाशी युद्ध होईल तेव्हा संपूर्ण शिव परिवार माझ्यासोबत राहून युद्ध करेल असं मला वरदान द्या. भगवान शिव म्हणतात, तथास्तु, दिलं तुला वरदान. तुझ्या संपूर्ण राज्याची रक्षा मी करणार. आतापर्यंत कैलास पर्वतावरती फिरणारे शिव हे आता शोणिकपूर नावाच्या नगरामध्ये फिरू लागले रक्षा करण्याकरिता. द्वारपाळ म्हणून ठेवून घेतलं बाणासुराने. आता कुठे पण बाणासूर युद्ध करायला जायचा म्हणजे शिव परिवार, माता पार्वती, शिव, गणपती, कार्तिक स्वामी, एक वरदानाने सर्वांना फसवले. आणि सर्वेचे सर्व युद्ध करायला जायचे. आता कोण युद्ध करणार यांच्या समोर. जिथे पण बाणासूरने इच्छा केली की इथे युद्ध करायला जाऊ, तिथे आधीच सर्व सोडून ते पडून जायचे. हमेशा बाणासुराचाच विजय होऊ लागला. पण याने बाणासुराला त्रास वाटू लागला. बाणासूर विचार करतो, हजारो वर्ष झाले माझ्यासोबत कोणाचं युद्ध झालं नाही. आणि हे 1000 जे हात आहे हे मला आता भाररूप वाटत आहे. युद्ध केल्याशिवाय पर्याय नाही. एके दिवशी पुन्हा भगवान शिवला प्रसन्न करण्यासाठी 1000 हातांनी वाजिंत्र वाजवले, शिवस्तुती केली. भगवान शिव पुन्हा प्रसन्न झाले. माग म्हणे काय पाहिजे. म्हणे मला असं वरदान द्या की माझं कोणासोबत तरी युद्ध होईल. 1000 हात मला भार स्वरूप लागत आहे. भगवान शिव म्हणता, अभिमानी थांब म्हणे, आता असं युद्ध होईल की ज्यात तुझा पराजय होईल. आणि 1000 हातांचा तुला अभिमान आहे, एक्स्ट्राचे सर्व कापावून जातील. जा, जास्तचे जेवढे आहे ते सर्व कापले जातील. आता दुःख व्हायला पाहिजे की आनंद व्हायला पाहिजे. बाणासुराला आनंद झाला की चला कोणाचं तरी युद्ध आता माझ्यासोबत होईल. कारण की हजारो वर्षांपासून युद्धच झालं नव्हतं. जळगावमध्ये ह्या विस्तारामध्ये फक्त माहिती पडायला पाहिजे की ह्या विस्तारामध्ये काहीतरी झगडा झाला आहे. अशा झगडा करणारे स्पेशलिस्ट जे असतात ना ते पोचूनच जातात पट्टे फुट्टे जे काड्या गिड्या घेऊन तिथे. त्यांना फक्त, काहींना तर कारण पण माहिती नसतं, पण फक्त झालाय. आणि विस्तारांमध्ये होतं आपल्याकडे. तर ते आता दहीहंडी गेली, त्यामध्ये पण अनेक झाले. आता पुढे गणपती येतील, त्यामध्ये फक्त अमुक असे असतात की त्यांना ते प्रिय असतं. आता यांना युद्ध प्रिय होतं. वाट पाहू लागला की कोणत्या दिशेने माझ्यासोबत युद्ध करायला कोण येईल. कारण की ह्या पृथ्वीवरती माझ्याशी युद्ध करेल असा कोणी शूरवीर नाही, असा अभिमान होता. आणि त्या समयी जे बाणासूर होते त्यांची कन्या होती उषा. ती लग्नाच्या वयाची झाली. आता एके दिवशी रात्रीला झोपली होती आणि झोपली असताना तिला स्वप्नामध्ये भगवान श्रीकृष्ण यांचे
जे नातू होते म्हणजे प्रद्युम्न, त्यांचे मुलगा, प्रद्युम्नांचा मुलगा, तर अनिरुद्ध त्यांचं नाव होतं, ते अनिरुद्ध उषाला स्वप्नामध्ये दिसले. आता स्वप्नामध्ये त्या अशा युवान आणि सुंदर राजकुमाराला पाहिलं. सकाळ झाली. सकाळ होताच उषाची मैत्रीण होती चित्रलेखा, ती अति मायावी होती. तिला सांगितलं की स्वप्नामध्ये अचानक मला एक अति सुंदर राजकुमार दिसला, तो मला खूप आवडला. ते म्हणते मला तू सांगत जा कसा दिसत होता, मी चित्र बनवते. आणि ती सांगत गेली, असे डोळे होते, असं नाक होतं, असं तोंड होतं, असा चेहरा होता. आणि त्या प्रकारे चित्र तयार झालं. चित्रलेखा म्हणते हा तर द्वारकाचा आहे, याला ओळखते म्हणे मी, हा श्रीकृष्ण यांच्या परिवाराचा आहे. उषा म्हणते तू काही पण कर, याला घेऊन आण, याच्यासोबतच मला लग्न करायचं आहे. चित्रलेखा द्वारकामध्ये गेली. रात्रीच्या समयी अनिरुद्धाला उचललं आणि आणून उषाच्या मेहलामध्ये ठेवून दिलं. जशी सकाळ झाली, या बाजूला भगवान कृष्ण तर शोध करू लागले की गेला कुठे अनिरुद्ध. या बाजूला उषाच्या मेहलमध्ये अनिरुद्ध जसे जागृत झाले, पाहिलं तर एक अति सुंदर एक कन्या होती. आता हिची पण सुंदरता तशीच होती. जसे जागृत झाले, उषाने समजावलं की रात्री तुम्ही स्वप्नात आले आणि मला आवडले, म्हणून तुम्हाला अशा प्रकारे इथे उचलून आणलेलं आहे. अनिरुद्ध पण त्या कन्येसोबत, उषासोबत तिथे राहू लागले. अनेक महिन्यांपर्यंत तिथे राहिले. कोणी आत जाऊ शकत नव्हता, सैनिक कोणी आत जाण्याची परमिशन नव्हती. आणि त्यामध्ये एके दिवशी काही सैनिकांना कळालं की नक्की उषाच्या मेहलामध्ये कोणीतरी परपुरुष असावा. ते बाणासुराकडे गेले. बाणासुराला म्हणतं महाराज, आम्ही असा आक्षेप नाही टाकत, कलंक नाही लावत, पण उषाच्या वर्तनावरून, तिच्या शरीरावरून आम्हाला असं वाटतं की हिला कोणत्या तरी परपुरुषाचा संग आहे. बाणासुराला अति क्रोध आला. हातामध्ये गदा घेऊन बाणासूर उषाच्या मेहलामध्ये घुसला. आणि उषाच्या मेहलामध्ये जसे बाणासुराला पाहिलं तर पलंगावरती उषा आणि अनिरुद्ध बसले आहे. आणि त्या समयी अनिरुद्ध, बाणासुराला अति क्रोध आला आणि जसा प्रहार करायला अनिरुद्धावरती बाणासूर गेला, त्या समयी अनिरुद्धाने समोर युद्ध केलं. सेना आली. एकट्या अनिरुद्धांनी 10,000ची सेना तिथल्या तिथे संपवून टाकली. सामान्य नव्हते ते, तर प्रद्युम्नचे पुत्र होते अनिरुद्ध. त्यांनी 10,000 तिथल्या तिथे संपवली. शेवटी बाणासुराने पाशद्वारा अनिरुद्धाला बांधला आणि जेलमध्ये टाकून दिलं. नारदजी आले द्वारकेमध्ये. भगवान कृष्ण म्हणतात तुम्हाला माहिती आहे माझा नातू कुठे गेला? नारदजी म्हणतात हो माहिती आहे. शोणितपूर नगरामध्ये बाणासुराच्या घरी होता. त्याची कन्या आवडली होती आणि तिथे तो आहे आणि बाणासुराने त्याला जेलमध्ये टाकलाय. भगवान कृष्ण म्हणतात माझ्या नाताला जेलमध्ये टाकलं, आता त्याला पाहतो म्हणे. थांबा. संपूर्ण यादव सेना तयार केली, नारायणी सेना तयार केली आणि भगवान कृष्ण निघाले शोणितपूरवरती आक्रमण करायला. शंख फुटला. बाणासुराला कळालं की हा तर कृष्णाचा नातू आहे, पण सोडायचं नाही, युद्ध तर करणारच, पाहून घेईल याला पण. आणि समोरासमोर युद्ध करण्यासाठी आले. वरदान दिलं होतं महादेवाने की संपूर्ण शिव परिवार तुझ्या पक्षात राहून युद्ध करणार. आणि म्हणून भगवान शिव बाणासुरासोबत युद्ध करण्यासाठी बाणासुरासोबत सहित त्याच्या बाजूला राहून युद्ध करू लागले. भगवान शिव यांचं युद्ध कृष्णासोबत होऊ लागलं. भगवान कृष्ण यांचे पुत्र आहे प्रद्युम्न, त्यांचं युद्ध बाणासुरासोबत होऊ लागलं. गणपती आणि त्यानंतर कार्तिक स्वामी पण युद्ध करू लागले भगवान कृष्णाच्या सेनासोबत. भयंकर युद्ध झालं. शेवटी भगवान कृष्णाने बाण सोडला, जुबाणास्त्र नावाचं बाण सोडलं आणि त्याने महादेवाला जांभोड्या येऊ लागल्या. भगवान शिव युद्ध सोडून पळून गेले कैलास पर्वतावर. मागे मागे सर्व शिव परिवार निघून गेला. राहिला बाणासूर.
भगवान कृष्ण यांनी हातामध्ये धनुष्य घेतला होता, एक नंतर एक 998 हात कापून टाकले. शेवटी बाणासुराची जी माता होती, बाणासूर म्हणजे बली महाराजांचे 100 पुत्र होते, त्यापैकीतला सर्वात मोठा बाणासूर होता. बाणासुराची माता म्हणजे जी कोटरा होती, ती नग्न होऊन स्वतःच्या पुत्राच्या रक्षणाकरिता भगवान कृष्णाच्या समोर उभी राहिली. नग्न स्त्रीला पाहून भगवान कृष्ण यांनी चेहरा फिरवून घेतला आणि युद्ध बंद केलं. तेवढ्यात भगवान शिव आले. भगवान शिव म्हणतात की आमचा भक्त आहे, याला तुम्ही मारू नका, तुम्ही त्याला दंड दिला आहे. आणि त्या समयी भगवान कृष्ण यांनी युद्ध बंद केलं. बाणासुराने पण क्षमा मागितली आणि भगवान कृष्णाच्या संपूर्ण सेनाला राज्यामध्ये घेतलं आणि तिथे अनिरुद्ध आणि उषाचं लग्न करवलं. जसं लग्न पूर्ण झालं, पुन्हा बाणासुराने महादेवाची आराधना केली. भगवान शिव पुन्हा प्रसन्न झाले आणि तेव्हा बाणासुराने असं मागितलं की माझ्यानंतर माझं जे राज्य आहे, माझी जे गादी आहे, हे उषा अनिरुद्धाच्या मुलाला प्राप्त व्हावे, म्हणजे मुलीच्या मुलाला माझी गादी मिळावी. अशा प्रकारे भगवान शिव आणि बाणासुराची कथा शिव महापुराणामध्ये वर्णन करण्यात आली. त्यानंतर महिषासूर आणि गजासुराची कथा सांगण्यात आली. महिषासूर पुत्र गजासूर जो होता, तो त्याचा नाश भगवान शिव यांनी केला. त्यानंतर विदल, उत्तल, दुंदुभी दैत्य यांची कथा सांगण्यात आली. अशा प्रकारे अनेक कथा, म्हणजे या 3 की 4 कथा, कशा कथा आहे या मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. की यांनी ब्रह्माजीचं तप केलं, ब्रह्माजीच्या तपाने ब्रह्माजी प्रसन्न झाले, वरदान दिलं आणि त्या वरदानमध्ये शेवटी भगवान शिव सोबत त्यांचं युद्ध झालं आणि भगवान शिवने यांना सर्वांना दिव्य गती दिली. अशा प्रकारे या बाकीच्या उत्कल, त्यानंतर गजासूर यांची कथा आहे. अशा प्रकारे रुद्रसंहिता रूपी संपूर्ण पंचखंडात्मक पुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करून शतरुद्र संहितामध्ये आपण प्रवेश करूया. शतरुद्र संहितामध्ये भगवान शिव यांचे, मी 51 बोललो होतो, 52 जे अवतार आहेत, त्या 52 अवतारांची कथा सांगण्यात आली. आपल्याला फक्त महादेव नाही, भगवान विष्णूचे 24 अवतार माहिती आहे, बरोबर. त्या 24 पेक्षा पण जास्त भगवान शिवने अवतार धारण केले. असे जे 52 अवतार आहे, त्या 52 अवतारांची कथा आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू. स्वामीनारायण भगवान की जय. श्रीपतिं श्रीधरं सर्वदेवीश्वरं भक्तिधर्मात्मजं वासुदेवं हरे माधवं केशवं कामदं कारणं स्वामिनारायणं नीलकण्ठं भजे. गजानन स्वामी महाराज की जय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतम्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतम्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्.
सिद्धेश्वर महादेव की जय। ओम नमः पार्वती पतये हर